काल मार्केटमधून आम्ही मका घेऊन आणला होता, त्याचे दाणे सोडलेत आणि इथं उकडायला ठेवलं आहे. याच्यापासून काहीतरी एक स्वादिष्ट रेसिपी बनवत आहे आमची लावू. काय टाकत आहे? हा फुलं आहे. तर डायरेक्ट उकडलेले कॉर्न. त्याचा पिझ्झा पास्ता सॉस. काय टाकायचं आहे? लिंबू. टोमॅटो केचप. पिझ्झा सोबत एक्स्ट्रा आलेल्या टोमॅटो सॉसचे पॅकेट आहेत हे. ओरिगॅनो. I don't know how she learned that recipe, but it was so awesome. तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा. असं वाटते की आपण पिझ्झाच खात आहोत. टेस्ट वॉज डिलिशियस. सायंकाळच्या जेवणात मी काटवालाची भाजी बनवली होती आणि पोळ्या पण बनवून घेतल्या. आज मी काकडीची थालीपीठ बनवत आहे आणि आपल्या विदर्भाच्या स्टाईलमध्ये. जसं की काकडी किसून त्यात जे जे आपण मसाले घालतो ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि विदर्भातल्या लोकांना माहिती असेल की कशा प्रकारे आपण थालीपीठ बनवतो. पण माझी ही इच्छा आहे की आपली ही जी थालीपीठची रेसिपी आहे ही देश, खानदेश आणि मराठवाडा इथपर्यंत तरी पोहोचावी. कारण मला आठवते मी पुण्याला जेव्हा राहत होती तेव्हा माझ्या ज्या रूममेट्स होत्या त्यांना मी जेव्हा थालीपीठ म्हणून एक ही आपली रेसिपी सांगितली होती तेव्हा त्यांना म्हणजे माहितीच नव्हतं की अशाही प्रकारे थालीपीठ बनवतात. त्यांना हे माहिती होतं की मल्टीग्रेन एक ज्वारीचं बाजरीचं असं काहीतरी पीठ असतं, त्याच्यात ते लोक कांदा चिरून घालतात, मीठ वगैरे घालून मग ते कापडावर थापतात
आणि त्याला ते लोक थालीपीठ म्हणतात आणि त्यांची ती फेवरेट डिश होती. आणि जर आपण ज्या पद्धतीने बनवतो म्हणजे काकडी किंवा लौकीचे पण थालीपीठ बनवतो आपण, ते किसून त्याच्यात जे आपण ज्या ज्या प्रकारचे मसाले घालतो आणि पीठ घालतो, या पद्धतीने जर ते बनवून पाहतील तर मला वाटते ते त्याचे तर फॅनच होतील. म्हणून मला असं वाटतं की ही रेसिपी तिथपर्यंत पोहोचली पाहिजे, आपली विदर्भातली थालीपीठची रेसिपी. त्याच्या रूममेट्स होत्या त्या जवळपासच्याच होत्या, जसं की कोणी दौंडचं होतं, तर कोणी बीड जिल्ह्यातलं होतं, तर कोणी पुणे जिल्ह्यातलंच होतं पण निमसाखर वगैरे असं काहीतरी गाव होतं त्यांचं. तर त्या जेव्हा घरी जायचा तेव्हा ते शिदोरी म्हणून घरून जे पदार्थ बनतात ते घरून घेऊन यायचा, जशी भाजी चपाती झाली. पण मी विदर्भातली होती त्याच्यामुळे आम्हाला जायलाच खूप एक दिवस लागायचा, त्याच्यामुळे मी घरून काही पदार्थ बनवून येऊ नव्हती शकत त्यांच्यासाठी. आणि जर जवळपासची असती तर मी थालीपीठ कदाचित घेऊनही गेली असती किंवा लौकीचे वडे घेऊन गेली असती, तर त्यांना ते खरंच खूप आवडले असते असं मला वाटतं. तर ही रेसिपी प्लीज त्यांच्यापर्यंत पोचवा. काकडी किसून त्यात हिरवी मिरची, सांबार म्हणजेच कोथिंबीर, जिरे, अद्रक, लसूण यांची सगळी पेस्ट करून टाकायची. त्याच्यात 1 वाटी तांदळाचं पीठ तर 2 वाटी गव्हाचं पीठ या प्रमाणात पीठ घालायचं. मीठ, आणि जर मिरची आपली तिखट नसेल तर थोडं लाल तिखटही घालू शकता. पुन्हा ओवा इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त, खूप छान चव येते त्याच्याने. आणि मग त्याला छान मिक्स करून त्याचे असे तव्यावरच थालीपीठ थापून घ्यायचे. दोन्ही बाजूनी छान खरपूस असे भाजल्यावर तेल घालून, जे म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे, जर जास्त तेलाची आवडत असेल जास्त घाला किंवा कमी घाला. आणि आपलं थालीपीठ रेडी आहे. घरविल उठला होता त्याच्यामुळे मी त्याला घेतलं आणि थोडा वेळ खेळली त्याच्यासोबत. त्याचे नखरे दाखवणे सुरू होतं उठल्यानंतर. आणि मग मी थालीपीठ घालत होते त्याच्यामुळे त्याची आत्या त्याला घेऊन गेली आणि त्याला थोडेसे पावडरनी त्याच्या गालावर मिशा काढल्या त्याच्या. तर तो त्यानं काढू दिला छान, नाहीतर असं टिकली लावायला तो खूप नखरे करतो. पण ते गालावर छान असे बोटाने त्याने पावडरच्या मिशा उडू दिल्या होत्या आणि तो एन्जॉय करत होता. तर हा होता आजचा व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूयात नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मुंगूश इकडे बघ. ए मुंगूश.